नागपूर जिल्ह्यातील देवलापार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झालेल्या या भीषण अपघातानंतर हेच प्रश्न गावोगाव चर्चेत होते। एका निष्पाप महिलेचा रस्त्यावर जीव गेला, पण दोषी वाहन आणि चालक मात्र लांबवर कुठेतरी गायब झाले। गावकरी संतप्त होते। मृत महिलेच्या कुटुंबाचा आक्रोश आकाशाला भिडला होता। न्याय मिळेल का, की हा गुन्हा कायम अंधारात राहणार, असा प्रश्न सतत उपस्थित होत होता। 10 ऑगस्ट 2025 तो काळीच पिळवटून टाकणारा दिवस। अमित भुरा यादव आपल्या पत्नी ग्यारसी यादव यांच्यासोबत मोरफाटा दर्गा शिवारातून जात होते। अचानक एका वेगाने धावणाऱ्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली। क्षणार्धात ग्यारसी यादव यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर अमित यादव यांनी पोलिसात तक्रार नोंदवली, पण सर्वात मोठं आव्हान उभं राहिलं, अखेर वाहन कोणतं, चालक कोण। पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केलाय, पण सुरुवातीला कुठलाही पुरावा मिळत नव्हता, ना नंबर प्लेट, ना साक्ष, ना आरोपींचा पत्ता। पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला नवं वळण मिळालंय। मार्वेल नावाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करण्यात आलं। तासनतास फुटेज तपासल्यानंतर अखेर धक्कादायक धागा हाती लागलाय। अपघात करणारे वाहन म्हणजे लाल रंगाचा टाटा ट्रक, वाहन क्रमांक UP 14 MT 2190। या धाग्याने तपासाला वेग आला। पोलिसांनी पुढे तपास सुरू करून वाहन चालकाची ओळख पटवली आणि मग 16 ऑगस्ट 2025 रोजी मोठी कारवाई करत आरोपी सत्यपाल राजेंद्र वय वर्ष 28 राहणार नगला खरीक महोई फरुखाबाद उत्तर प्रदेश याला त्याच्या घरी जाऊन ट्रकसह ताब्यात घेतले। ज्या गुन्ह्याबाबत सुरुवातीला एकही पुरावा नव्हता, तो गुन्हा पोलिसांनी केवळ तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर उलगडला। ही केवळ तपासाची कामगिरी नाही, तर निष्पाप बळी गेलेल्या महिलेच्या कुटुंबाला न्याय देण्याच्या दिशेने मोठं पाऊल आहे। गावकरी म्हणतात, देवलापार पोलिसांनी दाखवून दिलंय की गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याच्या जाळ्यातून सुटू शकत नाही। तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी खरंच इतिहास घडवलाय। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, देवलापार, नागपूर।